नमस्कार, मी श्रीमती नंदा संतोष बोबडे, सहाय्यक कृषी अधिकारी दरे खुर्द तालुका जावळी। आज या ठिकाणी मी खरीप हंगाम पूर्वतयारी प्रशिक्षणाअंतर्गत आपणास गांडूळ खत युनिट व नाडेप खत युनिट याबद्दल मार्गदर्शन करणार आहे। तर सर्वप्रथम मी नाडेप बद्दल आपणास माहिती सांगणार आहे। नाडेप ही संकल्पना खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये प्रथम नारायण दामोदर पांढरी पांडे तालुका पसूर जिल्हा यवतमाळ या शेतकऱ्यांनी आणली। त्यामुळे त्यांच्या नावातील अद्याक्षरे वापरून या युनिटला नाडेप हे नाव देण्यात आलेले आहे। सुरुवातीच्या काळामध्ये शेती करताना शेतामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी शेणखताचा वापर करायचे, पण कालानुक्रमे शेती करण्याच्या संकल्पना बदलत गेल्या। हरित क्रांती झाल्यानंतर शेतामधून भरमसाठ उत्पादन काढण्याच्या नादामध्ये शेतकरी शेतामध्ये मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खते, तणनाशके, कीटकनाशके, बुरशीनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर करू लागलेले आहेत। त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होऊन जमीन नापीक होण्यास जमिनीची वाटचाल चालू झालेली आहे। शेणखताचा अतिशय कमी प्रमाणात शेतकरी वापर करत असल्यामुळे आपल्या शेतामधील मृदा ही मृतावस्थेकडे जात चाललेली आहे। या सर्वातून पर्याय काढण्यासाठी व जमिनीची सुपीकता अशी टिकवून ठेवण्यासाठी आता काळा रूपाप्रमाणे सेंद्रिय शेतीकडे वळल्याशिवाय पर्याय नाही, ही गोष्ट शेतकऱ्यांच्या व शासनाच्याही लक्षात यायला लागलेली आहे। परंतु उपलब्ध शेणसाठा, कारण जनावरांची संख्या कमी असल्यामुळे उपलब्ध शेणसाठा हा फारच कमी आहे। मग एवढ्या मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खत शेतामध्ये टाकायचं तर काय काय केलं पाहिजे, तर यासाठी नाडेप हा अतिशय उत्तम पर्याय आहे। कारण नाडेपच्या एका युनिटमधून आपल्याला 3 ते 4 टन चांगले कुजलेले चांगल्या प्रतीचे कंपोस्ट खत मिळते। हे खत तयार होण्यासाठी नाडेप युनिटमध्ये 3 ते 4 महिने म्हणजेच 90 ते 120 दिवसाचा कालावधी लागतो, पण आपल्या पारंपरिक उकिरंडा पद्धतीमध्ये हे खत तयार होण्यासाठी 1 वर्षापेक्षा सुद्धा जास्त कालावधी लागतो। त्यामुळे शेतकऱ्यांची जास्तीत जास्त पसंती नाडेप युनिटला आहे। नाडेप युनिटचा प्रचार व प्रसार करण्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा सुद्धा फार मोलाचा वाटा आहे। कारण कृषी विभागाअंतर्गत मगरा रोह्य योजनेमधून शेतकऱ्यांना नाडेप युनिट बांधकाम करण्यासाठी सर्वसाधारणपणे 17,000च्या आसपास अनुदान दिले जात आहे। व नाडेप युनिट ज्या शेतकऱ्यांना बांधकाम करायचे आहे ते शेतकरी हा जॉब कार्ड धारक असावा। ज्या शेतकऱ्यांकडे जॉब कार्ड आहे ते शेतकरी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून नाडेप युनिट या योजनेचा लाभ कृषी विभागामार्फत घेऊ शकणार आहेत। तर सर्वप्रथम नाडेप युनिटचे आपल्याला बांधकाम करण्यासाठी सुरुवातीला 12 फूट लांब, 5 फूट रुंद, 3 फूट उंचीचा व 90 इंच जाडीच्या विटाच्या भिंतीचे बांधकाम आपल्याला जमिनीवरती करून घ्यावे लागते। बांधकाम करत असताना नाडेपचे बांधकाम करत असताना सुरुवातीचे 2 तळापासून विटाचे थर झाले की वरील 3ऱ्या थरामध्ये 2 विटा लावल्यानंतर 4 इंच जागा रिकामी सोडावी व पुन्हा 2 विटा लावाव्यात, पुन्हा 4 इंच जागा रिकामी सोडावी, पुन्हा 2 विटा लावाव्यात। असं 2 थर झाल्यानंतर येणाऱ्या प्रत्येक 3ऱ्या थरामध्ये म्हणजे जमिनीपासून 3ऱ्या, 6व्या व 9व्या थरामध्ये आपल्याला 4-4 इंचाची जागा रिकामी ठेवायची आहे। त्यामुळे या युनिटमध्ये छिद्र तयार होणार आहे। छिद्र तयार झाल्यामुळे युनिटमध्ये हवा खेळती राहणार आहे व आतमध्ये जो आपण सेंद्रिय काडी कचरा याच्यामध्ये टाकणार आहे कुजवण्यासाठी, तर तो कुजण्यासाठी ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज असते। छिद्र या युनिटला असल्यामुळे ऑक्सिजनचे वायुविजन चांगल्या प्रकारे होणार आहे व सेंद्रिय पदार्थ चांगल्या प्रकारे लवकर कुजण्यास मदत होऊन उत्तम प्रतीचे कंपोस्ट खत यातून तयार होणार आहे। त्यामुळे या युनिटला छिद्र हे ठेवली जातात। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हा खड्डा बांधून झाल्यानंतर आतील जो भाग आहे तो शेण व मातीच्या मिश्रणाने व्यवस्थित प्रकारे लिंपून घ्यायचा असतो। तो लिंपलेला तो भाग आहे तो सर्व वाळवून घ्यायचा असतो। नंतर आतला जो मधला तळातला भाग आहे तो चांगल्या प्रकारे ठोकून कटिंग करून घ्यायचा असतो। कटिंग केल्यानंतर आपल्याला ते सर्व आतील लिंपण वाळल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काडी कचरा भरायचा आहे। तर नाडेपचं 1 युनिट मधून भरण्यासाठी आपल्याला साधारणतः 1.5 टन आपल्या शेतातील पालापाचोळा, काडी कचरा किंवा किचन मधले सेंद्रिय पदार्थ जे आपण टाकून देतो त्यांचा आपण वापर करू शकतो। याच्यासाठी आपल्याला 50 ते 60 किलो शेणखत लागते, पुन्हा पाण्याची गरज असते। तर सुरुवातीला आपण या युनिटमध्ये तळाला 6 इंच जाडीचा काडी कचऱ्याचा थर द्यायचा,
त्याच्यानंतर 150 लिटर पाण्यामध्ये 10 ते 15 किलो शेणखत मिसळून ते पुन्हा या काडी कचऱ्यावर पसरून घ्यायचं. त्याच्यावरती पुन्हा वाळलेली व चाळून घेतलेली 50 किलो मातीचा थर द्यायचा. अशा प्रकारे आपल्याला थर वरपर्यंत ते जायचे आहेत. अशा प्रकारे 10 ते 12 थर या खड्ड्यामध्ये दिले जातात. आणि जे बांधकाम आहे या बांधकामापासून वरती पुन्हा 1.5 फुटापर्यंत आपल्याला शीग लावून असा थर देऊन घ्यावा लागतो. आणि पूर्ण थर झाल्यानंतर या युनिटला वरून आपल्याला शेण काला व मातीने पुन्हा लिंपून घ्यायचं असतं. परंतु हवेतील उष्णता वारा यामुळे ते वरून जे लिंपण दिले त्याला तडे जात असतात. त्यामुळे दर 4 ते 5 दिवसांनी त्याच्यावरती पाण्याचा हे करायचं असतं, शिंपडायचं असतं पाणी. त्यामुळं आर्द्रता तयार होते व आतमधील खत तयार होण्यास त्याची पण एक चांगल्या प्रकारे मदत होते. अशा प्रकारे कंपोस्ट खत बांधल्यानंतर शेतकऱ्याला 3 ते 4 महिन्यामध्ये म्हणजेच 90 ते 120 दिवसामध्ये 3 ते 4 टन कंपोस्ट उत्तम खशीचे उपलब्ध होणार आहे. म्हणजे शेतकरी एका युनिट मधून वर्षाकाठी 3 वेळा कंपोस्ट खत तयार करू शकतो. अशाच प्रकारे आपल्याला गांडूळ युनिटचे सुद्धा बांधकाम करायचे आहे. गांडूळ युनिटचे बांधकाम करत असताना 4 मीटर लांबीचे 1.15 मीटर रुंद व 0.60 मीटर उंच आणि 9 इंच जाडीच्या भिंतीचे बांधकाम करून घ्यायचे असते. गांडूळ खत जे बेडचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर जो तळातील भाग असतो तो सिमेंटचा गिलावा करून असा उतार त्याला स्लोप द्यायचा असतो. आणि ते एका साईडला तो ज्या उताराच्या बाजूला एक पाईप लावून घ्यायची असते. साठवणूक करू शकतो व ते सुद्धा आपण जमिनीमध्ये किंवा पिकांना ते आपण वापरू शकतो. तर गांडूळ युनिटचं बांधकाम झाल्यानंतर डायरेक्ट उकरण्यातलं शेणखत कधी सुद्धा गांडूळ युनिटमध्ये आणून भरायचं नाही. तर त्या खताच्या बाजूला ढीग लावायचा 10-15 दिवस. त्याच्यावरती दिवसातून 2-3 वेळा पाणी शिंपडायचं व तो ढीग हलवायचा, खालीवर पलटी मारायचा. त्यामुळे काय